मैत्रिणींनो, सोयाबीनची भाजी एखाद्याला अशा पद्धतीने खाऊ घातलीत ना तर तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाही. बोटं अगदी चाटून पुसून खातील. तर त्यासाठी सोयाबीन आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक मसाला वाटून घ्यायचा आहे. तव्यावरती कांदा घालायचा आहे, त्यानंतर लसूण, आलं थोडं 2 मिनिटं भाजून घेऊन याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्या सोयाबीनमधलं हे पाणी सगळं काढून घ्यायचं आहे. त्यानंतर कढईमध्ये मी 1 चमचा तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झाल्यावरती थोडंसं आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. नंतर सोयाबीन आपले 2-3 मिनिटासाठी छान परतून घ्यायचं आहे. सोयाबीनचा थोडासा रंग बदलल्यानंतर आपण हे काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सगळे मसाले ॲड करून आपण याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. आता लगेचच आपल्याला भाजी तयार करायला घ्यायची आहे. त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल घेतले आहे. तेल छान गरम झाल्यावर आपल्याला याच्यामध्ये जिरं घालायचं आहे. त्यानंतर वाटलेला मसाला ॲड करायचा आहे. 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे आणि त्यानंतर आपल्याला 1 टोमॅटो बारीक कट करून घालायचं आहे. सोयाबीन घालून छान असं परतून घ्यायचं आहे. पाणी न घालताच आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर पाणी थोडंसं ॲड करून सोयाबीन मसाला शिजवून घ्यायचा आहे. वरून कोथिंबीर घालायचं आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा.